केला या टीमनं काम केलेलं आहे. तर प्रेक्षको आपण सुद्धा जसं टाळ्यांचा गजर करता आवाज देता तसा त्यांचा देखील आत्मविश्वास वाढत असतो. अजून चांगल्या पद्धतीनं ते एखाद्या स्पर्धेत एखादा कन्सेप्ट घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तर लीग स्टेजवरच्या मॅच संपल्यात. आता 8 संघामध्ये नॉकआउट राऊंड अर्थात क्वार्टर फायनल पासून मॅचला सुरुवात होणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 1चा मॅच इथे सुरू होतोय. माणिकपूर बी आणि त्याच्या समोर आहे रमेदी. फादर आहेत आमच्या जोडीनं आणि टीम येतात. टाळ्यांचा गजर चालू राहू द्या कारण आता क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात होणार आहे. कालपासून आपण एन्जॉय केलेलं आहे या स्पर्धेला. भरपूर काही आपण प्रतिसाद देखील चांगला दिलेला आहे. प्रेक्षकांनी फार मोठ्या संख्येने या वुमेन्स क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही देखील दिले आहेत. आमच्या जोडीला मृदुल सुद्धा केले आहेत. मृदुल, कालपासून आपण देखील एन्जॉय केलेले आहेत आणि आता हा नॉकआउट स्टेज अर्थात क्वार्टर फायनलच्या मॅचचा थरार आता थोड्याच अवधीमध्ये सुरू होतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर तब्बल 12 संघ होते. आता 12 संघातून 8 संघांमध्येही आपण आता पाहतोय खऱ्या अर्थाने ही डुआ डायची लढत आपण पाहतोय. मान्यवर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात ह्या स्पर्धेचे सर्व फादर आणि त्यांच्या शुभ हस्ते आता कॉइन स्पिन केला जाईल. कॉइन स्पिन होतोय. इट इज अ कॉल अँड इट्स हेड्स. टॉस जिंकलाय रमेदीच्या संघानं आणि डिसाईड करतील ते आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील कारण टॉस त्यांनी जिंकलाय. बघूया बॅटिंग और बॉलिंग ते चूज करणार आहेत. पण जसा प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभतोय त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे कारण खाली स्टेडियममध्ये खेळणं मजा नाही आहे. या प्रेक्षकांच्या टाळ्या आहेत, त्यांचा आवाज आहे, त्याच्यामुळे कदाचित या खेळाला वेगळं रूप आलेलं. त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तुर्तात फादर अझीज रॉड्रिक्स आहेत, ते शुभेच्छा देतात दोन्ही टीमला ज्यांच्या माध्यमातून या मैदान उपलब्ध झाले, खेळण्यासाठी जी जागा उपलब्ध झालेल्या आहेत आणि पहिल्या दिवशीपासून त्यांनी जी इन्व्हॉल्वमेंट या स्पर्धेमध्ये दाखवली आहेत. फादर आपला देखील तितकंच महत्त्वाचा रोल आहे कारण प्रत्येक छोटा घटक आहेत यो या स्पर्धेला जोडलेला आहे, या स्पर्धेला भेटलेला आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा अजून चांगल्या पद्धतीनं करता आलेली आहे. त्याच्यामुळे आता आमच्या जोडीनं मृदुल आहेत. मृदुल, कालच्यापासून आपण देखील एन्जॉय केलेले आहेत. आता क्वार्टर फायनल मॅच सुरू झाल्या आहेत. आपण प्रेक्षकांपर्यंत जाणार आहोत की त्यांनी किती एन्जॉय केला किंवा किती मजा आली. पण कालच्या दिवसापासून आज जर बघितलं तर कन्सेप्ट जी संकल्पना होती ती सक्सेस होताना दिसते. नक्कीच जी संकल्पना आपण पाहतोय, ज्या प्रकारची आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, सर्व काही या ठिकाणी असं प्रेमात पडणार आहे. नीट राहण्यासारखं असं हे सर्व काही मैदान, हे सर्व काही माहोल हा प्रत्येक प्रेक्षकाचा वर्ग प्रत्येक आपण पाहू शकतो. एकीकडे माणिकपूरचा संघ आहे, दुसरीकडे रमेदीचा संघ आहे, परंतु रमेदीच्या खेळाडूंना देखील आता प्रोत्साहित करण्यासाठी हा प्रेक्षक राजावर नाही. प्रेक्षक कसं आहे माहिती आहे का, म्हणजे इथे रमेदी खेळू दे किंवा माणिकपूर बी संघ खेळू दे, वुमेन्स क्रिकेटला पाठबळ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आलाय आणि त्यांना माहिती आहे इथे कोणी जिंकलं, कोणी टायटल जिंकलं तर जिंकणार कोण आहे, हे क्रिकेट वुमेन्स क्रिकेट जिंकणार आहे. त्याच्यामुळे जिंकणार कोण तो नंतरची गोष्ट आहे. एक विनर असणार आहे. पण या स्पर्धेमध्ये खेळलेले कदाचित त्या 12 टीम विनर असतील कारण ही खेळण्याची संधी आहे आणि पहिल्यांदाच ऑर्गनायझिंग कमिटीने इतका चांगला प्रयत्न केलाय. फादर यांनी आताच म्हटलं की प्रचंड मेहनत आहे. कदाचित बऱ्याच वेळेला घरची बोलणी खाऊन पण इथे आलेले आहेत किंवा घरी कमी आणि मैदानावरती जास्त आले आहेत. त्याच्यामुळे कमिटीनं जो प्रयत्न केलाय तो सक्सेस झाला, त्याचा जास्त आनंद आहे. नक्कीच प्रचंड मोठी मेहनत आपण पाहतोय. त्या प्रकारचं आयोजन नियोजन आज अगदी सर्व काही भारावून टाकण्यासारखं आहे. ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय, प्रत्येक जण आज आयोजक असतील, स्वतः फादर असतील, अगदी बारकाईनं नजर देतात. कुठे काही कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीची बारकाईनं काळजी घेत असताना आपण पाहतोय आता टॉप 8च्या दिशेनं आतापर्यंत तब्बल 12 संघ पाहिले. आता टॉप 8च्या दिशेनं डुआ डायची लढत आपण पाहतोय. पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे गिरीजचा संघ आहे, प्रथमदा नाणेफेकीचा कॉल जिंकून फील्ड चूज केलेली आहे, तर दुसरीकडे माणिकपूर बीच्या संघाला आता फलंदाजीसाठी आव्हानित केलेलं आहे. म्हणून मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करेल की ते या सर्व टीम आपल्याच आहेत, ज्या खेळतात ते आपल्या आहेत. माणिकपूर असू द्या, रमेदी असू द्या, पापडी खेळलाय, चुळणाचा संघ खेळलाय, बुईगाव आहे, मुळगाव खेळणार आहे. त्याच्यानंतर आपण तिथून पुढे गेलं तर एरीचा संघ देखील खेळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व खेळाडू आपलेच आहेत. त्यामुळे यांना तितकंच प्रेम द्या. माणिकपूरचा प्रेक्षक असू द्या, रमेदीचा प्रेक्षक असू द्या, प्रत्येक खेळाडूला तितकंच प्रेम द्या. त्याच्यामध्ये कंजूसी करू नका कारण हे सर्व खेळाडू आपलेच आहेत. हे सर्व खेळाडू आपलेच आहेत याचा पडावा न विसर. टाळ्या मोफत आहेत, करू नका काटकसर करू नका आणि चला हवा होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या टीमसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या.
कारण हे सर्व खेळाडू आपलेच आहेत. या टाळ्यांचा गजर व्हायला पाहावा. इथे कोणीही जिंकणार आहे. 8 टीम मध्ये कोणतरी विनर होणार आहे. पण जिंकणार कोण? हे महिला क्रिकेट, वुमेन्स क्रिकेट, वेल्सपनने केलेला प्रयत्न, ऑर्गनायझेशन टीमने आणलेली संकल्पना, हे सर्व काही जिंकणार आहेत. हे आठवणीचे क्षण आहेत, या मेमरीज आहेत, या कायम आपल्या लक्षात राहतील. पुढे कदाचित त्याचं वर्जन येईल, सेकंड सीझन येईल, थर्ड सीझन येईल, पण कायम हे पहिलं वर्जन, पहिलं सीझन लक्षात राहणार आहे. त्या पहिल्या सोनेरी चंदेरी पानांवरती पहिलं नाव कोण लिहिणार याचा फैसला आता तुर्तास थोड्या सौदी होणार आहे. जाऊया आता पुणे एकदा. मॅचला होतोय सुरुवात, टाळ्यांच्या गजरामध्ये होतोय या क्वार्टर फायनलला सुरुवात. चला मॅचच्या दिशेने वळतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. गिरीजचा संघ आणि चॉईस केलाय प्रथमतः क्षमा असावी रमिदीचा संघ आहे. दुसरीकडे माणिकपूर बीचा संघ आज घरच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा यावेळेला पंच देतात. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती असेल, दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यामध्ये आता स्वागत केलं जात आहे. टॉप 8 च्या दिशेनं सामन्याला सुरुवात होते. मॅच चालू होणार, आपण काही प्रेक्षकांपर्यंत देखील जाणार आहोत, कारण त्यांच्याही प्रतिक्रिया करणं गरजेचं आहे. कारण त्यांना ही संकल्पना कशी वाटली, कमिटीने केलेला काही प्रयत्न त्यांनाही कसा वाटला, त्यांनी किती एन्जॉय केले या दिशेने. एका बाजूला कॉमेंट्री चालू राहील, आमच्या जवळ मृदुला आहेत, पण आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया की ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही किती एन्जॉय केली किंवा कशा पद्धतीने केलंय. मॅचला होते सुरुवात, मृदुल तुमच्या पडते येतो. यस, नक्कीच मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह हलक्या हाताने पुश केला जातोय. पुश करो खुश रहो, जिंदगी अच्छी है. धावेंचा श्रीगणेशा पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने आता जयची संधी होती, परंतु यावेळेला काय थोडासा फंबल आहे. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. पंच यस, मृदुल जसा तुम्ही उल्लेख केला ना, थोडासा पुश करो फुल राहू. बघा तुम्ही कितीही शिकलेले असा, एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये ज्यावेळेला जाता ना, त्यावेळेला दरवाजावर लिहिलेलं असतं पुश अँड पुल. तुम्ही किती शिकलेले असता, गोंधळ उडतो बाबा, ढकलायचा आहे का ओढायचा आहे. हा मॅच पण तसा आहे, पुश करायचा आहे, पुल करायचा आहे, आपल्यापर्यंत खेचायचं आहे, आपल्यापर्यंत घ्यायचं आहे. ही लढाई आहे, ही वुमेन्स क्रिकेट मधली लढाई आहे. आणि थोड्या सौदीमध्ये आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत, कारण कालच्या दिवसापासून भरपूर प्रेक्षक वर्ग देखील आलाय. फटका चाललाय फक्त तो. पंच यावेळेला खेळवत आहेत 6 असं अतिरिक्त धाव. अर्थातच धावफलक आता बढवलं जात आहे. धावफलक 9+6 अर्थातच पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 10 धावा धावफलकावर आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला बॅकफूट लावून लगातारचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सध्या जर पाहिलं तर माणिकपूरचा बी टीम आपल्या त्या बी नावाप्रमाणे खेळते. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला आहे. त्यांच्या डगआउटच्या दिशेने जाणार आहोत, ते खुश आहेत. डगआउट पूर्णपणे पॅक झालंय माणिकपूरचं. त्यांचा आवाज आपण घेणार आहोत. माणिकपूरचा डगआउट एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. हे डगआउट आहे माणिकपूरचं. आता रंगात आले, आता मजा आली या मॅचला. मृदुल तुमच्यापर्यंत येतोय पुन्हा एकदा. नक्कीच चाहता वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात चाहता वर्गाचा दिवस असेल आजचा दिवस. माणिकपूर 2 संघ आपण पाहतोय, दोन्ही संघ क्वालिफायच्या दिशेने दाखल झाल्यात. आता टॉप 8 च्या दिशेनं पहिला संघ आहे. पहिला संघ यावेळेला खेळतोय डुवाडाईचा मुकाबला धावफलकावर. आतापर्यंत आपण पाहतोय 15-18 धावा आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 1 to go. पंच यावेळेला इशारा देत आहेत. 18 धावा, चांगली सुरुवात आहे. पुन्हा यावेळेला बॅटची कडा होती, यष्टिरक्षक थोडासा फंबल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 18 धावा. येतोय तुकाराम सरांच्या 6 चेंडूमध्ये 18 धावा झाल्यात. बघा माणिकपूर टीमचा तर आवाज आपण ऐकलाय, पण रमितीचा पण आवाज येणार आहे ना. त्याचेही सपोर्टर आहेत, त्याचेही पाठीराखे आहेत, आवाज त्यांचाही होणार आहे. त्याच्यामुळे मजा नाही. पण दादा आपल्या जवळ आहेत, कालपासून तुम्ही एन्जॉय केले, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप मजा आली ही स्पर्धा बघून. खरं म्हणजे आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे की एवढ्या चांगल्या स्पर्धा आमच्या पॅरिसमध्ये पहिल्यांदा होत आहेत आणि एवढी चांगली सुंदर मेजवानी आम्हाला दिलेली आहे बघायची.
नक्कीच दादानी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्या दिशेने मारलाय. जसं तुम्ही बोललं मेजवानी दिले, मेजवानीवाला सिक्सर आलाय. याच्यापेक्षा चांगलं काय पाहिजे. तुम्ही म्हटलं पहिल्यांदा प्रयत्न केलाय. फर्स्ट टाइम आल्यात पण फर्स्ट क्लास आल्यात. फर्स्ट टाइम आल्यात पण फर्स्ट क्लास आल्यात. आता सध्या बघूया येणार तुमच्यापर्यंत, कारण प्रतिक्रिया प्रत्येकाच्या महत्वाच्या आहेत. अजून एक आलाय. स्कोर चाललाय. स्कोर एवढा सिक्सर बाउंड्रीज आल्यात. काय वाटते सध्या खुश आहेत? आम्हाला फार आनंद आहे, पण जरा तुम्ही थोड्या आटोक्यात घेतला तर फार बरं. आटोक्यात म्हणजे स्कोर आटोक्यात घ्यायचा. स्कोर आटोक्यात बघा. आवाज जर आवाज नाही झाला, हे बघा, जर आवाज नाही झाला तर स्कोर कमी होईल. आवाजावरती स्कोर आहे, त्याच्यामुळे आवाज पाहिजे, आवाज पाहिजे. मृदुल तुमच्यापर्यंत येतोय. येस नक्कीच. धावफलक आता 35. 1.2 चेंडूंचा खेळ. चाहता वर्ग आज आपण पाहतोय. टाळ्या आहेत, शिट्ट्या आहेत, सर्व काही मैदानात आहे. परंतु दुसरीकडून क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आहे. दुसरीकडून तितकाच चांगला एफर्ट आतापर्यंत रमिती संघाचा देखील आपण पाहतोय. 1.3 चेंडूंचा खेळ. 36 धावा ह्या धावफलकावर येत असताना यावेळेला काय बॅक फुटला गेली, मिस झाला फटका. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय. पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच पहिला गडी यावेळेला बॅक टू द पार्ट जातोय. नाही, याच करता मी म्हटलं होतं ना बघा, जर आम्ही आवाज कमी केला तर स्कोर येणार नाही. आता थोडासा आवाज कमी झाला, लगेच विकेट गेला. हे सर्व होणार क्रिकेटमध्ये, सर्व काही होणार. आपण हळूहळू जाणार आहोत अजून पुढे. थोडासा तिथल्याही आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत. कालपासून ते देखील आल्या, तेही मजा घेतात या स्पर्धेची. आणि मृदुल जर आपण बघितलं ना, आज वसईवरनं म्हणजे वसई स्टेशनच्या आजूबाजूला ना जितके रिक्षावाले आहेत ना किंवा बाईक आहेत ना, याच दिशेने येतात. बाकी कुठे जात नाहीयेत. सर्वजण या सेंट मायकल चर्चच्या दिशेने येतात. जो कोणी म्हटले बाबा कुठे चाललोय, सेंट मायकल चर्च. कुठे चाललोय, सेंट मायकल चर्च प्रांगणामध्ये. काही स्पर्धा बघायला आलाय, बाकी नाहीये. व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा चालू आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा चालू आहे, बाबा कुठल्या टीम क्वालिफाय झाल्यात. खेळाडू जसा आला तसा, ओ क्या सुटला जस पस्तीत चाललं होतं. त्यानंतर म्हणतात ना, थोडीशी नजर लागली त्यांना आणि एक विकेट जातोय. आणि एक प्लेअर जसं येत आहेत ना, एक खेळाडू जसा माणिकपूर बीच येत आहे तसा काही काही फेवरेट खेळाडू पण आहेत, काही काही फॅन फॉलोअर्स पण आहेत. त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर तिकडून येतोय. डाऊन द ग्राउंड यावेळेला फटका अफलातून. अगदी बंदुकीच्या रफ्तारानं जशी गोळी जाते तसा हा फटका होता. पॉवर हिटिंग होता. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 58 धावा धावफलकावर. पण आता माणिकपूरचं बी टीम काय सांगते माहितीये का, आम्ही 58 रन केल्यात, पण 58च्या जर उलट केलं तर 85 होतात. 58 पण आहे, पण 85 तरी कमी पाहिजे. काही सांगतात 100 व्हायला पाहिजे. बघूया आता. काही जणांमध्ये पैज लागले की 100 होणार का नाही होणार. तो प्रयत्न राहील, त्या प्रकारचा प्रयत्न नक्कीच राहील. आतापर्यंत 58 आपण पाहतोय. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बराच वेळा ह्या प्रकारच्या धावा या अगोदरच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 90 पार होतं. आणि तो प्रयत्न आता माणिकपूरचा आहे, घरच्या मैदानामध्ये आहे. आणि तो एक्सपिरियन्स तितकाच मोठा आहे माणिकपूरला. नाही, त्यांनी पाहिलंय ना, मागच्या मॅच मध्ये याच टीमनं 94 रन केल्यात, 94 रन केल्यात. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर तितकं टार्गेट, म्हणून मी 58चा उल्लेख केला. 5885 असा आहे तो. 58चा स्कोर 85 होतोय का ते बघूया. शेवटची ओव्हर आहे. पहिल्या 18 चेंडू 58 धावा. आता येणारे 6 पुन्हा एकदा तोच हवाई फायर आहे. काय रिनलचा खेळ राहिलाय. मला वाटतं कालच्या दिवसामध्ये एक रील्स देखील तिची व्हायरल झाली होती. चांगला खेळ, अतिशय बहरदार शानदार खेळ आतापर्यंत. अगदी 64 बॅक टू बॅक. पुन्हा एकदा तो हवाई फायर. जातोय चेंडू सीमारेखा पार. म्हणजे आता असं म्हणावं लागेल की सध्याच्या घडीला हवाई सफर जारी है. पिल्ला बल्ला बेन के ऊपर भारी है. आता टेन्शन वाढलंय. थोडासा दबाव जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय, पण दबाव स्वतःवरती जाणवून देऊ नका. टेन्शन जास्त घ्यायचं नाहीये, कारण टेन्शन घेतलं तर कामगिरी सुधारणार नाहीये. ओ क्या सुटला चेंडू. चाललाय. जसा चेंडू चालला होता ना मृदुल, तसे बाहेरचे काही प्रेक्षक होते ते चेंडू बरोबर चाललेले. असंही काही झालं होतं आता. नाही, क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज स्वतःला मैदानामध्ये अगदी झोकून देत असताना पाहायला मिळतं. प्रेक्षक देखील त्याच मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे.
आणि ज्या वेळेला रमेदी संघाचं क्षेत्ररक्षण होतोय ना, दुसरीकडून तो चाहता वर्ग आता डोक्यावर हात येतात. इतक्या प्रमाणात, इतक्या मोठ्या प्रमाणात तो चाहता वर्ग आहे. धावफलक नक्कीच पुन्हा एकदा 74. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड आहे, सिंगल धावेचा प्रयत्न, पंचांचं डिसिजन, बोट हवेत आहे. अर्थातच या वेळेला खेळायला लागतंय पूर्णविराम. तिसरा गडी बॅक टू द पार्ट. 74 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे, इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि मी का म्हटलं होतं मृदुल की आता प्रेक्षक इन्व्हॉल्वमेंट झालेत, ते बॉन्ड लाईनच्या बाहेर आहेत पण त्यांचं मन बॉन्ड लाईनच्या आतमध्ये गेले. क्या करे, दिमाग सुने या दिल की सुने, अशी कहाणी सध्या प्रेक्षकांची देखील आहे. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला, फिल्डिंग करतील, जोपर्यंत फील्ड करतील. एक रन दुसऱ्या रनसाठी बाग मिल्का बाग 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 भरपूर काही. इथून सांगत होतो बाबा, तिथून धाव, इथून धाव. 75, 75 धावा झाल्यात. 76 धावा करायच्या आहेत. पण आपण आता रमेदीच्या डगआउट मध्ये पण जाणार आहोत. पण अजून काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना देखील आपण विचारणार. काका देखील आहे तिथे, त्याने टाळ्यांचा गजर इथे होणार आहे. काका तुम्ही सांगा, कालपासून किती मजा केली आणि काय किती एन्जॉय केला? मी काल आलो नाही, कालपासून जी स्पर्धा चालली आहे पॅरिस वुमेन क्रिकेट, जसं वुमेन्सचं क्रिकेट आहे, या स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना किती फायदा होईल पुढे जाण्यासाठी, जसा वुमेन्स क्रिकेटला आपण पुढे नेतोय? फायदा होणार होईल, फायदा असं वाटतं मला. नाही, म्हणून जो कमिटीने जो प्रयत्न केला सर्वांना एकत्र आणण्याचा, गावांना एकत्र आणण्याचा, कदाचित तो प्रयत्न जो योग्य होईल, प्रयत्न होईल, सक्सेस होईल. नक्कीच आपण अजून काही प्रतिक्रिया घेणार आहोत, काही प्रेक्षकांमध्ये देखील जाणार आहोत. हे तर डगआउट आहेत, माणिकपूर बीला सपोर्ट करतायत, त्यांना माहिती आहे 74 धावा केल्यात, 75 रन करायचे आहेत. 75 बरोबर, म्हणजे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, त्याच्यानंतर अमृत महोत्सव, त्याच्यामुळे बरोबर ना. हा, त्याच्यापर्यंत गेल्यात. 75 झालाय, हे आवाज गाणार आहेत. फेवरेट कोणाला सपोर्ट करताय तुम्ही आता? तुमच्यामध्ये कोण खेळाडू असाय, कोण प्लेयर असाय तुम्हाला वाटलं आता जास्त चांगल्या पद्धतीने विकेट घेईल? आता नाही, त्यांना असं वाटतं बाबा कोणी पण घेऊ द्या, एकदाच जिंकू द्या, त्यांचं काय म्हणणं नाहीये. त्यांना असं वाटू दे बाबा कोणी पण घेऊ द्या, पण एकदा देऊन द्या. बघा इन्व्हॉल्वमेंट आहे, बघा ही आपली स्पर्धा आहे, ही आपली स्पर्धा आहे. पॅरिसमध्ये वुमेन्स खेळतात, हे सर्व आपले आहेत, ते चर्चच्या प्रांगणामध्ये आहेत. त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच घेऊया. आम्हाला फार बरं वाटतं, कालपासून मजा आलेली मॅच बघायला. आवाज जाते ना? नाही, मॅच बघण्यास भरपूर मजा आलेली आणि सर्व मुली चांगल्या खेळतात आणि प्रतिसाद इकडे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचा सर्व दोघांना सपोर्ट करतात. नाही, सपोर्ट महत्वाचा आहे, कारण बघा तुम्ही जसा प्रतिसाद देणार, जसा सपोर्ट घेणार, तसा एखाद्या खेळाला किंवा खेळाडूंना मजा येणार आहे. काही का आपण जाऊया, अजून काही प्रेक्षक वर्ग आहेत, आपण रमेदीच्या डगआउटमध्ये देखील जाणार आहेत, कारण ते देखील घेणार आहे. मृदू तुमच्यापर्यंत येतोय, पण जसा प्रेक्षक तुडुंब भरला आहे, आता मी सांगितलं बाबा 74 झाल्यात, लगेच सांगितलं 75 झालेत, 76 करायचे आहेत. 7-6 ऍक्च्युली ते 7 राहावाला आहे, 7-6 वाला नाही खेळ, 7 राहावाला आहे. आता फिल्डिंग सजले, पण नजर मी म्हणूया सिंड्रेलावर असणार आहे, कारण मागच्या काही मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग तिने देखील केले. रमेदीची टीम फॉर्म मध्ये आहेत, 94 केल्यात. हा मॅच रफ अँड टफ होणार. मृदुल काय सांगणार? रफ अँड टफ होणार. नक्कीच रफ अँड टफ वाला मुकाबला असणार. दोन्ही संघ आतापर्यंत त्या प्रकारचा विजय प्राप्त करून आलेत. दोन्ही संघांकडे त्या प्रकारचा आत्मविश्वास आहे, त्या प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. असं म्हटलं जातं ना की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हाथोड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए मेहनत करना पडेगा. आणि ती मेहनत आता पराकोटींची असेल. येणारे 24 चेंडू, 76 धावेंचं लक्ष आहे. पण रमेदीची टीम काय सांगते माहितीये का? आता इथे थकलो तरी 72, पडलो तरी 72, पण धावा करणार 76. धावा करणारच आम्ही, देवाचा धावा नाही करणार, पण या विकेट वरती धावा करणार. त्याच्यामुळे तेही मत तुम्ही चांगला उल्लेख केला मेहनतीचा. मेहनतीला पर्याय नाहीये, कष्टाला पर्याय नाहीये. चला एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. 76 धावांचा पाठलाग होतो सुरुवात. मॅचला मजा येणार आहे, रंगत येणार आहे. टाळ्यांचा गजरामध्ये होते पुन्हा एकदा पाठलाग. चला मॅचला सुरुवात होत आहे. 76 धावेंचं लक्ष आणि त्या प्रकारची सुरुवात आहे.
पहिला चेंडू दहाडला जातोय सीमारेखा पार. जसा तो चेंडू गेला ना तसा तिथून थोडासा माईसवाला खेळालाय. पाठीमागून आता टाळ्यांसह जर रमेदीच्या डगावून मध्ये आलाय. त्यांना माहिती आहे हे हुकमाचं एक काय ट्रम्प कार्ड आहे, प्रमुख खेळाडू आहे, फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या बॅट मधनं आता सिक्सर न सुरुवात झाले या मॅचला. सिक्सर एका वाडे धक्के पे धक्का दे धक्का पाहिला आहे पण सिक्सर वरती सिक्सर डबल धमाका. येस डबल धमाका आहे. पहिले 2 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर. आता मैदानामध्ये सन्नाट आहे. आता काय सिंगल आहे, वनडी आहे, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. 13 धावा धावफलकावर आहे. मित्रांनो हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हारू नका कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला कठीण रोल देत असतो आणि तो बेस्ट ऍक्टर आता कोण होणार ही येणारी काय वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु आता वनडे आहे. पहिले 2 षटकार आलेत. हा स्पर्धेचा रूल्स काय आहे? येणारे 6 मध्ये आपण 2 षटकार लगावू शकतात. त्यानंतर येणारा षटकार हा वनडी मध्ये हा डिक्लेअर झोन मध्ये जातो. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 14 धावा धावफलकावर. आता डाऊन द ग्राउंड आता मैदानालगत आपल्याला फटके खेळावे लागेल आणि त्या प्रकारचं आता पंचांचं डिसिजन. पुन्हा एकदा वनडीने आता धावफलक बढावला जात आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 16 धावा. सर 16 धावा तुम्ही जसं उल्लेख केला. रोल महत्वाचा आहे, कॅरेक्टर महत्वाचा आहे, तुमची भूमिका महत्वाची आहे. टीम मधले तुमची भूमिका आहे, रोल काय आहे, तुम्हाला जबाबदारी काय आहे. जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली है, जिम्मेदारी आपको जो दी गई है उसको निभानी है क्योंकि जिम्मेदारी वो उठानी के ना एक बार लो तो उम्रभर थकान नहीं महसूस होती. एकदा जबाबदारी घेतली का जबाबदारीचं होतं जाणवून देऊ नका, एन्जॉय करा कारण जबाबदारी तोच घेतो ज्याला ती जबाबदारी पाळण्याची तयारी असते, तितकी ताकद असते, तितकी क्षमता असते. हा क्षमतेचा खेळ आहे, गुणवत्तेचा खेळ आहे, टॅलेंटचा खेळ आहे. वुमेन्स क्रिकेट, इंटर पॅरिश वुमन क्रिकेटचा रंगलेला थरार आपण बघतोय. महत्वाचा मॅच वाईड आणि हा मॅच होणार टाईट. असे वाईड आले तर मॅच टाईट होणार. नक्कीच रंगलेला थरार आहे. पदाळालित्य संघर्ष नाट्य तुंबळ यद्दा सर्व काही या मैदानामध्ये. वनडी पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलकावर 18 धावा आहेत. 18 धावा अजून पल्ला गाठायचा आहे. अजून पल्ला गाठा. काही कॅल्क्युलेशन चालू केले. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 19च्या आसपास धावा उभारायच्या आहेत. 19 रन एव्हरी ओव्हर रिक्वायरमेंट हा मॅच आहे. आणि बरोबर या वनडीनं स्कोरबोर्ड वरती 19 आलेत, 19 रन आलेत. पण हा मॅच कसा आहे माहिती का, हिंदीमध्ये आपण 19 ला सांगतो 19, पण हा मॅच 19-20 वाला है. ये मैच 19-20 वाला है, कहीं भी जा सकता है. मानिकपुर बी की तरफ भी जा सकता है, टीम रमेदी की तरफ. दोन्ही ना ही समान संधी असणारा सध्या तराजूचं पारडं स्थिर आहे, ते कोणत्या बाजूला जाऊ शकतं. नक्कीच 50-50 मुकाबला आहे. पहिलं षटक पहिल्या 6 चेंडूमध्ये 19 धावा धावफलकावर येतात. एकाला रोकायचंय, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्यात बॉल आहे आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचंय. ती सिद्ध करण्यासाठी चालणारी ती लढत आहे. ती लढत आता अतिशय बहरदार आहे, शानदार आहे. 50-50 मुकाबला आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा हवाई पायर जातोय सीमारेखा पार षटकाराच्या रूपाने. सिक्सर तुम्ही चांगला उल्लेख केला. इथे सिद्ध व्हायचं आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं, स्वतःला प्रूव्ह केलं. सिद्ध झाला तर ही स्पर्धा आहे प्रसिद्ध करण्यासाठी, ही तुम्हाला फेम देण्यासाठी, नाव देण्यासाठी, लौकिक देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं वुमेन्स क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती सिक्सर टोकलाय, पहिल्या चेंडूवरती सिक्सर. अजून तुम्ही म्हटलं ना एक जण रोखणार, एक जण टोकणार, पण बॅट्समॅन सांगतो भाई रोक सके तो रोक लो. सध्या तुफान आलाय, आंधी आहे, तुफान आहे, जलजल आहे. पाठोपाठ 2 सिक्सर लगातारचे 2. आता काय येणार, आता 2 झाल्यात सर. आता येणारे 4 चेंडू खऱ्या अर्थानं आता फलंदाजीची परीक्षा आहे. पहिले 2 आले, आता डाऊन द ग्राउंड आहे, कॉम्बिनेशन फील्ड आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात आता सिंगल धावेने भर पडला जातोय. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 32 धावा 32 धावफलकावर. 32 धावा. अर्धा पास जवळपास थोडा पुढे चाललाय. जसा चाललाय तसं काळजाचे ठोके चुकत चाललेले आहेत. प्रत्येकाचा हार्टबीट वाढले. इथे वनडी आले. बाजूला पाहिलं तर काही खेळाडूंना दुखापत झाली, काही झालं तर इथे हॉस्पिटलच्या नर्स देखील आहेत. पण आता प्रत्येकाचं हार्टबीट चेक केलं ना MI तर 72च्या वरती ठोके पडतील. आता ते ठोके वाढत चालले आहेत. थोडीशी धडधड, दिल की घडी कडे घडी टिक टिक टिक, ते टिक टिक वाढत चाललंय. मनामध्ये धडधड, धगधग, धडपड सर्व काही चाललंय.
नाही, सर्व आहे कारण क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतोय ना, कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज स्वतःला सिद्ध करावं लागतं. ही सिद्ध करण्यासाठी टॉप 8 ची लढत आहे. टॉप 8 मधील ती लढत आता टॉप 4 च्या दिशेनं कोण जाणार त्यासाठी चालणारी ती आता पराकोटीची लढत आहे. नाही, जसं तुम्ही टॉप 8 ची लढत सांगितली ना, हा टॉप क्लास परफॉर्मन्स आहे, टॉप क्लास मॅच आहे, पाहिजे तसा मॅच आहे, पण वनडीच्या दिशेने गेलाय. इथे स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 ओव्हर नंतर स्कोर 36. 36 धावा पहिल्या 12 चेंडूंचा खेळ येतोय. म्हणजे अजून 40 पाहिजे. 12 मध्ये 40 पाहिजे. 12-40 चा मॅच आहे. अजून सामना 50-50 वाला आहे. क्षमासावी 35 आहेत. 35 धावा आहेत धाफकावर सर. म्हणजे 41 पाहिजे. 41 रन पाहिजे. 12 चेंडू 41 धावा. थोड्या काळासाठी खेळ थांबलेला आहे. मी का म्हटलं होतं दिल की घडी करे टिक टिक, कारण ती घडी डिटररंटची ऍड येते बघा मृदुल, घडी डिटररंटची ऍड येते. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. पण आता काय झाले, जग बेकार झाले. लोग इस्तेमाल तो करते लेकिन विश्वास नहीं करते. पण घडी डिटर्जंट सारखं झालंय, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. तसा ते खेळ चाललाय. विश्वास आहे. इथे काही जण गाणं बोलतात, हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. आणि तेच सध्या या टीम कडनं सुद्धा पाहायला येतोय. मनामध्ये विश्वास असला तर कुठलंही ध्येय अशक्य नाहीये, कुठलंही टार्गेट अशक्य प्राय नाहीये. 12 चेंडूचा खेळ आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 35 धावा धावफलकावर येतात. आता येणारे 12 चेंडू आता 41 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. 2 सलामीवर फलंदाज त्या प्रकारचा खेळ करतात. आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहायला गेला तर एकाकी त्या माइंडसेट ना आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. बघा 12 मध्ये 41 करत आहे. या ओव्हर मध्ये किती रन पाहिजे? 20 पाहिजे, 22 पाहिजे, 25 पाहिजे, 26 पाहिजे, किती पाहिजे रमेदीला? तर चांगल्या षटक हाताळताना त्याला काय करावं लागणार आहे? मॅच मध्ये 12 चेंडू 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा रेडी आहेत बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू सिक्सर. या ओव्हर मध्ये किती पाहिजे? रमेदी सांगते की कमीत कमी 22, 25, 26 पाहिजे. तर माणिकपूर बी सांगते एक 8-10 रन गेल्या, 12 गेल्या तरी काय हरकत नाही. 12 मधल्या 6 आल्यात. पहिल्या चेंडूवर 6 ने सुरुवात केले. आता येणारे 5 चेंडू अजून देखील एक षटकार येऊ शकते, परंतु त्यानंतर येणारे 4 चेंडू ते फलंदाजासाठी आतापर्यंत कालचा दिवस आजचा दिवस त्या प्रकारचा स्ट्रगल राहिलाय. डाऊन द ग्राउंडचा फटका यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केला जातोय. धावफलक 2.2 चेंडूंचा खेळ 42 धावा हे आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. अजून 34 पाहिजे. मॅच मध्ये अजून रोमांच आहे. दोन्ही बाजूला मॅच जाऊ शकतो. या बाजूला त्या बाजूला माणिकपूर, दुसऱ्या बाजूला रमेदी. माणिकपूर बी संघ देखील आहे, रमेदी देखील रेडी आहेत. कारण हा मॅच दोन्ही संघांना समान संधी आहे. बरोबर आहे, दोन्ही संघांना समान संधी आहे. तराजू जो पारडं सेम आहे, बरोबर तराजू समान आहे. पण आता काय झालं माहितीये का, डिजिटल काटा आलाय. त्याच्यामुळे तराजू कोणत्या बाजूला तो या बाजूला त्या बाजूला. पर या सिक्सरनं दाखवून दिले की रमेदी हम आसानी से हार नहीं मानने वाले, आम्ही नाही हार मानणार. जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल और खून चाहिए. ये आसमां भी आएगा धरती पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आणि मॅच मध्ये तोच रोमांच आहे पुन्हा एकदा. यस, नक्कीच 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 48 धावा धावफलकावर येतात. पहिले 2 षटकार येत आहेत. आता डाऊन द ग्राउंड फटके खेळावे लागतील. आता येणारा षटकार हा वनडे आहे प्लस स्ट्राईक चेंज होणार. अर्थातच 2 फलंदाज आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत त्या लहरामध्ये आहेत. परंतु म्हटलं जातं ना की मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नाही. आता कष्ट करतेत कोणावर भारी पडणार येणारी आता काय वेळ दर्शवेल. चांगला उल्लेख तुम्ही केलेला आहे. अकोटा पदाची नो बिल्डिंग केली जाते इथे. बिल्डिंग बाबा, इथून काही जण सांगतात का बाबा ताई कसाही अडव कसाही थांबव. 1 रनच्या जागी 2 रन झाल्यात. दोन्ही बाजूने टाळ्या वाजल्या. चांगली फिल्डिंग झाल्या, चांगल्या रन देखील आल्यात. 2 रन. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला मृदुल, कष्टाळू होता, कष्ट करावे लागणार. पण आता काय झालंय की 2 प्रकारची लोक आयुष्यात आहेत, त्यांचाही उल्लेख आपण करूया. जास्त बाहेर बघू नका. बघा, जास्त इथून आवाज आला तो जर घेतला तर मनामध्ये गोंधळ उडणार आहे.
गोंधळ, गडबड गडबड गोंधळ सर्व काही आहेत. दिल की सुने दिमाग की सुने. हा मॅच तसा चाललाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, बॉलिंग मार्क होती, बॉलर रेडी आहेत. त्यापर मारलाय चौकार. 4 4 4 4 4 1 बाउन्स ओव्हर द रोप. याच करता म्हटलं आपण स्कोरबोर्ड वरती एकदा नजर टाकूया. मृदुल रन किती झाले? नक्कीच. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? येणार 6 चेंडू 21 धावा ह्या धावफलकावर लागावायचे. पहिले 3 षटकांचा खेळ 55 ह्या धावा धावफलकावर येतात. 6-21 आहे ना. म्हणून मी म्हटलं होतं ना, ज्यावेळेला 19 झाल्या होत्या ना मृदुल, मी म्हटलं होतं हे मॅच 19-20 वाला आहे. आता 21 वरती आले. पण 21 आकडा असा आहे की आता तो गाठण्यासाठी तुम्हाला किती मोठे फटके खेळायचे आहेत, किती अलॉंग द ग्राउंड खेळायचं आहे, तेही महत्वाचं आहे. एक गोष्टीचा उल्लेख मृदुल तुम्ही केला, कष्ट करावे लागतील. पण आता काय झालं माहितीये का, दोन प्रकारची माणसं आहेत. एक कष्टाळू आहेत आणि दुसरं कसं टाळू आहेत. काही टाळणार आहेत, काही कष्टाळू पण लोक आहेत. त्याच्यामुळे कष्टाला पर्याय नाही आहे. लक फॅक्टर महत्वाचा आहे, नशिबाची साथ महत्वाची आहे. 2 अक्षरांचं असते लक. 2 अक्षर का होता है लक, त्या 2.5 अक्षरांचं असते भाग्य, 3 अक्षरांचं असतो नशीब, 3.5 अक्षरांची असते किस्मत. पण हे 4 आहे ना, 4 अक्षरवाले मेहनत से छोटे होते. लक असू द्या, भाग्य असू द्या, नशीब असू द्या, किस्मत असू द्या, तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. या मेहनतीला कष्टाला पर्याय नाहीये. तो बघूया कसा केला जातोय. शेवटची ओव्हर कोण टाकणार त्याच्यावरती चर्चा चालली. बाहेरनं काही ना फीडबॅक दिलाय, बाबा तिला नको त्या गोलंदाजाला घे, त्या बॉलर नको त्या गोलंदाजाला घे, भरपूर काही चाललंय. इथे होणार आहे 6 बॉल 21 रन. नक्की 6-21 चा सामना आपण पाहतोय. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही पाहतोय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय त्या चमचमत्या त्या ट्रॉफी आपण पाहतोय. कहते हैं ना, दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारा है ना, तो आपके हाथ में ये शानदार ये चमचमती हुई ट्रॉफी भी होगी. चांगला उल्लेख तुम्ही केला. त्याच्यामुळे काय झालं माहिती, मध्यंतर झालं होतं ना, काही खेळाडू थकलेले होत्या. त्यांना ऑर्गनायझिंग कमिटीने काय सांगितलं माहिती का, काहीतरी चहा घ्या. त्याने बोलले चाय नहीं कॉफी चाहिए, चाय नहीं कॉफी चाहिए, हमें तो इस पॅरिस टूर्नामेंट की ट्रॉफी चाहिए. ट्रॉफी पाहिजे, चाय नाही पाहिजे, ट्रॉफी पाहिजे. जिंकायचं आहे, जिंकायचं आहे. आणि जिंकायचं म्हटलं ना की वेळेवरती आपला हुकमाचा एक्का काढावा लागतो. नाही तर वेळ निघून गेलं ना का कुठलंच पान चालत नाहीये. बघूया तो हुकमाचा एक्का आलाय का. रमेदीचा हुकमाचा एक्का ट्रम्प कार्ड स्ट्रायकर एंडलाय. 6 बॉल 21. 6-21 इक्वेशन धावफलकावर आपण पाहतोय. पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, यावेळेला उंच आहे, हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, परंतु सिंगल धाव. सिंगल धावेवर आता समाधान मानावं लागतंय. 2 सलामीवर फलंदाज आहेत सर. दोन्ही फलंदाज आतापर्यंत त्या प्रकारचं किल्ला लढवलाय, त्या प्रकारची एकाकी झुंज दिले. परंतु आता येणारे 5 मध्ये 20 धावा बनवायचे. नाही, काही छोट्या मुलांनी 5चा पाडा म्हणलाय. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. 5 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 5 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. आता टाळ्यांचा गजर, शिट्यांचा आवाज येत नाहीये. बजेगी सिटी, बजेगी टाली, हो हुल्ला, हो गुल्ला. मैदान घुसताय, सर पर उठताय. तब खेल का रहता है, जुनून बन जाता है. आता खेळ नाही राहिलाय, ये जुनून चाललाय. पण काय जुनून काफी है. आपको हौसला चाहिए, जुनून चाहिए, अनुभव चाहिए. ऐसे मुकाबले को जीतने के लिए तो तुमचा गेमला हँडल करण्यासाठी जो नौस दडपण सहन करण्याची क्षमता मृदुल कोणाकडे आहे तो जिंकणार. नक्कीच. इक्वेशन 4-14 आहे. 4-14 इक्वेशन. 6-21 होते, आता 4-14 आहेत. 4 मध्ये 14 होणार का, होणार का, ह्यासाठी तो प्रयत्न पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय. आता 2 आलेत सर. इक्वेशन काय, आता इक्वेशन काय दर्शवतंय. 3 चेंडू 8 धावा. 8 आणि 8चा आकडा जर इंग्लिश मध्ये लिहिला बघा, 2 वेळा गिरक्या घेतो, 1 वेळा क्रॉस करतो. आता मॅच पण तसा आहे. याने गिरक्या घेतल्यात, याने क्रॉस केल्यात. 8 दोघांची पडले गाठ. आणि काय वर्णावा पॅरिस टुर्नामेंटचा थाट. थाटामाटामध्ये मॅच चालू आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. नक्कीच थाटामाटा, जल्लोषात, उत्साहात हा चालणारा सामना. आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पंचांचं डिसिजन काय येतं यावेळेला. 2 धावफलकात ऍड केल्या जातात. 2 धावेने आता येणारे 2 चेंडू 6 धावेंची गरज धावफलकावर. याचा अर्थ आताचा येणारा चेंडू मॅच बॉल आहे. या चेंडूवरची बाउंड्री, या चेंडूवरचा डॉट बॉल, या चेंडूवरचा विकेट. मॅच मध्ये मजा येणार. आणि कंपल्सरी चेस आहे. आणि नुसती मजा नाही येणार, मजा शब्दाला उलट केलं का जाम होतो. जाम मजा येणार आहे. आता जाम मजा आले, जाम मजा आले, जाम मजा आले, जाम मजा आले. मी म्हटलं चौकार येणार. काका खुश आहेत.
इथलं प्रेक्षक वर्ग खुश आहे. हा मॅच ज्यांना ज्यांना आवडलाय त्यांनी टाळ्या वाजवा, त्यांनी टाळ्या वाजवा. टाळ्यांच्या गजरामध्ये या मॅचला तुम्ही अर्थ घ्या. काय मॅच चाललाय, रफ अँड टफ मॅच, जबरदस्त मॅच चाललाय. एक चेंडू आणि काय झालं माहितीये का, मी मृदुल तुमच्याकडे देतोय. आता समीकरण काय आले माहितीये का, तिथे पापास किचन आहे, त्याचा लार्सन किचन आहे, महिला बचत गटाचा वेलिंगकिरीचा स्टॉल आहे. चायनीज वरती गेलं ना आपण मृदुल, चायनीज वरती गेलं तर स्पेशल ऑर्डर काय असते आपली 1/2. आता एक मध्ये करायचे आहेत 2. 1/2 वाला खेळ आहे. 1/2 वाला खेळ हा मैदानावरती आहेत. ऑर्गनायझिंग कमिटी रेडी आहेत, पण मॅचला अजूनही रंगत आहे. नक्कीच कंपल्सरी चेस असणार आहे. 1/2 आहे, 1/2 आहे. एक मध्ये आता 2 आहेत, एक मध्ये 2 बनणार का? टॉप 4च्या दिशेने आता कोण जाणार? 2 संघ आहेत, एकीकडे घरचा संघ आहे. घरचा संघ आता लढतोय, झडतोय. प्रयत्न आतापर्यंत अतिशय चांगला राहिलाय, परंतु ज्या प्रकारचा सामना राहिलाय, ज्या प्रकारची ही लढत राहिले, ज्या प्रकारचा आतापर्यंत हा लढा राहिलाय, अतिशय अफलातून आहे. चला लढा 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 लढायचं, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. रडायचं नाही, लढायचं आहे, लढायचं आहे. ओल्ड स्कूल ती जेन्झी ती सिटी वाली तरी इगो तिला जरा भी नाही, मनामध्ये खराबी नाही. पॅपराझी तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय शाय शाय. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? ती ओजी एकदम फाईन आहे आणि थोडीशी डिवाईन आहे. कशी लाजते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन आहे. खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना 4th किलो स्टाईल किलो मूड. तिच्या समोर फिक्का गोल्ड आहे, बोलायला पक्की बोल्ड आहे. खरंच खूपच सुंदर आहे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? पैसा वसूल मॅच, पैसा वसूल मॅच. याच्यापेक्षा चांगला मॅच काय असू शकतो? IPL चा मॅच 2000-3000चं तिकीट काढून जातो, 1 साइड मॅच होतो. पण इथे पैसा वसूल मॅच आहे, पैसा वसूल मॅच झालाय. टेन्शन होतं, दडपण होतं, काय भरपूर काही होतं, पण या दडपणाखाली चांगला खेळ नक्कीच केलाय. माणिकपूर बी टीम विजयी झालाय, पण हार्ड लक. मृदुल, जो कदाचित रमेदीने खेळ केला तोही महत्वाचा आहे. जरुरी नाही की आप हारे हो तो आंबे कमी आहे, शायद सामने वाले ने ज्यादा प्रयास किया है, असंही असू शकतं. जरुरी नाही तुम्ही खराब खेळल्यात, कदाचित समोरच्याने तुमच्यापेक्षा चांगला खेळ केलाय म्हणून ते जिंकल्यात. त्याच्यामुळे जरी तुम्ही हरलात तरी तुम्ही मन जिंकल्यात, जरी हारलात तरी मन जिंकल्यात. त्याच्यामुळे जे चेहरे माणिकपूर बीचे टेन्शन मध्ये होते त्या चेहऱ्यावरती आता स्माइल आलाय, स्माइल आलाय चेहऱ्यावरती, थोडंसं हास्य आलंय. पण रमेदी हाडलं का आणि काय बॅटिंग झाली, जबरदस्त बॅटिंग झाली. त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, वुमेन ऑफ द मॅच आहे जिने चांगले बॅटिंग केले आणि रिनल आहेत या मॅचची आपण वुमेन ऑफ द मॅच. आम्ही विनंती करू शायनी लोपिस, सन्माननीय शायनी लोपिस, आपल्याला विनंती आहे आपण या आपल्याच हस्ते मेडल देण्यात येणार आहे. One day I met her all alone, so pretty. त्यांच्या हस्ते रिनला मेडल प्रदान करण्यात येते. शायनीशी आपण बोलणार आहोत. शायनी, पहिलं तर अभिनंदन. आणि कसं वाटतंय जिंकल्यानंतर? रिनल, कसं वाटतंय? मस्त वाटतं. पहिल्यांदा असा प्रयत्न होता, एवढं प्रेशर होतं, दडपण होतं, मग बाकीचे जे सिनियर आहेत तुझ्या टीम मधले ते तुला काय सांगत होते?
मोटिवेट करत होते कंटिन्युअसली. त्याचा फायदा तुलाही झालाय कारण चांगला खेळ तू दाखवला. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. बघा असे छोटे छोटे जे खेळाडू आहेत, स्टार्स आहेत, कदाचित काळाच्या उद्रामध्ये लढल्यात. आपण शेवटची ओव्हरचं टेन्शन किती होतं? नाही पण ज्यावेळेला शेवटची ओव्हर टाकण्यासाठी टीमनं तुम्हाला चॉईस केलं, निवड केली, त्यावेळेला मनामध्ये काय चालेल? त्यांना कॉन्फिडन्स होता का ममता रोड्स आल्यानंतर हा गेम 100% जिंकणार. म्हणजे तुमच्या बाबतीत असं म्हणावं लागेल, अगर ममता जी है तो यकीन भी है मुमकिन भी है, असं आहे. म्हणजे यकीनही आहे मुमकिन भी है तसं म्हणाय. नवीन आहे, पहिल्यांदाच आलं, पण त्याने सांगितलंय फर्स्ट टाइम आलेत पण फर्स्ट क्लास जाणार आणि तेच खेळ. अभिनंदन तुमचं, कारण खेळ चांगला केला. रमिदीने देखील चांगला केला. वधूला आपण या, कारण त्यानंतरचा मॅच आपण पुढचा